प्राण जाय पर बचन न जाई, ते पर राम शपथ करी. रामाची शपथ घातल्यावर काही काही उठून बसले आणि या शब्दात बोलू लागले. सुनो प्राण प्रिय भावत जी का, सुनो. निकल जाओ यहां से, आपका मुंह नहीं देखने का, असे रागावणारी कैकई. पण दशरथ राजानं रामाची शपथ घातल्याबरोबर उठून बसले आणि या शब्दात बोलू लागले. सुनहु प्राण प्रिय. प्राण प्रिय का? आता तिला दशरथाचे प्राणच प्रिय आहे. ती त्याच्या प्राणावर टपलेली आहे. हिच्यामुळे त्याचे प्राण जाणार आहे. हिला त्याच्या प्राणापेक्षा दुसरं काहीच प्रिय नाही. म्हणून सुनहु प्राण प्रिय भावत जी का, देहू एक बर भरत ही टीका. एका वराने माझ्या भरताला राज्य द्या. तरी दशरथजीला वाईट वाटलं नाही. मग दुसरी मागणी, मागहु दुसर बर कर जोरी, पुरवहु नाथ मनोरथ मोरी. तापस पेश विशेष उदासी, 14 बरस राम बनवासी. आता धक्का बसला. अरे भरत को शासन ठीक है, लेकिन राम को बनवास क्यों? तो बोलती थी मेरा राम साधु है, अभी भी बोलती हूँ महाराज राम साधु है, तो साधु को जंगल क्यों भेज रही? साधु है करके जंगल भेज रही. महाराज साधु जंगल में शोभा देता है, सिंहासन पे नहीं. क्यों महाराज? राम का राज तिलक बताने के लिए आए तो कितने प्रसन्न दिखाई दे रहे थे. भरत के राज्य मंगा तो इतनी उदास क्यों? राम आपका बेटा, भरत आपका बेटा नहीं, कौशल्या आपकी रानी. मुझे क्या बाजार से खरीद कर लाए क्या? ठीक है दुनिया को कहूंगी रघुकुल झूठा कुल. खबरदार कई कई कुल के बारे कुछ को बोली तो जबान खिच लूंगा. ये भी सुन ले, आज से तू मेरी पत्नी नहीं, मैं तेरा पती नहीं. संबंध तोडला. त्याच वेळेला रात्रीचे प्रसंग असल्यामुळे समाजाच्या जय जयकाराचे ध्वनी. कल हमारे राजा रामचंद्र हो गए हम उसकी प्रजा. हे काणी आले दशरथजीच्या. तापलं तेल कानात ओतल्यावर अवस्था तशी दशरथजीची झाली. खाली कोसळले, मूर्छित पडले. सूर्योदय झाला तेव्हा सर्व सुमंताला झाली का तयारी. सुमंतजी जाऊन पाहतात तर दशरथ राजे नाही. अनुमान केलं कैकईच्या महाली असावे. येऊन पाहिलं तर दशरथजीची अवस्था, मुकुट बाजूला जमिनीवर पडलेला निश्चष्ट राजा. विचारलं कैकईला. धक्का बसला सुमंताला. काय झालं मालकाला? रात भर राम राम कर रहे, लगता है राम के साथ कोई जरूरी काम. जा बुलाओ राम को. आता सुमंतजी निघाले. प्रजाजन विचारतात, माल झाली का सुमंतजी तयारी राज्याभिषेकाची? मेरी मनस्थिति ठीक नहीं भाई, बस जाने दो, मत पूछो. श्री राम मेरे साथ चलो. बिना आंघोळीचा राम मागे, रडणारा सुमंत पुढे. प्रजाजनांच्या शंका वाढत चालल्या. नाही राम नाही नाही, सुमंत रो रे. कुछ तुम्ही दाल में काला, राज तिलक नाही. आणि येऊन पाहिलं अवस्था तर आपला बाप जमिनीवर पडलेला. आई काय झालं बाबाला? ते पूर्वीचे 2 वर मागितले बेटा. 1 वर आणि राज्य मागितलं भरताला, 1 वर आणि वनवास तुला 14 वर्षाचा. तू माझी खरी जननी. माझी इच्छा होती भरत राजा व्हावा आणि 14 वर्षाचा वनवास. केवढी चांगली संधी मिळवून दिली आई. आतापर्यंत साधू संत मदत मागायला राजवाड्यात यायचे. आता राजवाड्यातून तुझा राम साधू संताच्या मदतीला 14 वर्ष जंगलात फिरणार आहे. केवढी चांगली संधी मिळवून दिली. तू माझी खरी जननी आहे. वास्तविक रामाची जननी कौशल्या आहे. तरी राम कैकईला जननी का म्हणतात? याचं कारण आहे. आई रामाचा जन्म कौशल्येपासून झाला, पण रामायणाचा खरा जन्म तुझ्यापासून झाला. म्हणून तू माझी खरी जननी. आता रामचंद्र प्रभू कौशल्या माईकडे येतात. ती रात्रभर जागी होती, तयारी केली होती म्हणून रागावली. अजून आंघोळ नाही केली श्री रामा? रात्रभर जागी आहे मी. त्या मोत्याच्या माळी, तो मुकुट, तो पोशाख, तो प्रसाद. मी राजमाता होणार आहे, तू राजा होणार आहे. जा, तुझे बाबा रागावतील. तयार नाही केलं म्हणाल रामाला. 27 वर्ष झालो आई. आज माझ्या बापाला ओळखलं. माझ्या बापासारखा उदार बाप जगात कोणाला मिळाला नसेल. कदाचित माझ्या बापाला वाटलं असेल की माझ्या रामाला अयोध्येचं राज्य मर्यादित आहे. ज्या राज्याला मर्यादा नसतात असं अमर्याद वनवासाचं राज्य माझ्या उदार बापानं दिलं आहे. पिता दीन मोही कानन राजू. बस कौशल्या रडू लागली. मी काय ऐकते बाळा?
बार बार मुख चुंबती माता देखुणी मातेचा कळवळा राम कृपेचा कोवळा दुःखासू आले डोळा बाष्पे गोळा रोधिला ते देखुनी उठावटी कौसल्य राम धरला पोटी लल्लात मर्दुनी लल्लाटी घातली मिठी श्रीरामा. हे कळालं सीतामाईला. सीतामाई म्हणाल्या मी तुमच्यासोबत येते. सीता तुला जमणार नाही. आता बराचसा फार मोठा सुंदर संवाद आहे. फार सुंदर संवाद आहे सीतारामाचा. कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सीता देऊ लागली. तू आता अयोध्येत थांब, मी वनवासात जातो. बापाचं वचन पुरं करायला अयोध्येत कशाला थांबू प्रभू? का तुमचं माय लेकराचं बोलणं ऐकलं मी. कौसल्या माई तुम्हाला म्हणाल्या रामा उद्यापासून अयोध्या स्मशान वाटणार आहे. मग मशानात ठेवता काय मला? तुम्ही गेल्यावर मी कशाला थांबू? तू नाजूक आहे सीते, तुला वनवासातलं ते दुःख सहन होणार नाही. मी नाजूक नाही प्रभू, तुम्ही नाजूक आहात. म्हणजे मी पुष्पवाटिकेत पाहिली ना तुमची अवस्था. त्या द्रोणामध्ये 2च फुलं होते. फुलं तोडत होता तुम्ही माझ्या बापाच्या बगीच्यात. 2च फुलं होते तरी घामानं भिजला होता. आणि माझ्या गळ्यात हार, माझ्या हातात हार होता, पूजेचं ताट होतं, तरी स्वयंवरात अर्धा तास उभी होती. मला नाही घाम आला. तुम्ही तर 2 फुलातच घामाघूम झाला. नाजूक कोण आहे? सीते ते जमिनीवर झोपावं लागेल 14 वर्ष. आनंद आहे मला. का? ती माझी माय आहे. मी त्याचे पृथ्वीपासून जन्माला आली. सासरला आल्यापासून माझ्या मायेचं सानिध्य मिळालं नाही. मी 14 वर्षे माझ्या मायेच्या सानिध्यात राहील. सीते वलकल धारण करावं लागेल तुला. वलकल म्हणजे काय? झाडाच्या साली, त्याला वलकल म्हणतात. हां, मग आनंद होईल मला. का? झाड पृथ्वीचा मुलगा आहे आणि मी पृथ्वीची मुलगी आहे. झाडाचं आणि माझं बहीण भावाचं नातं आहे. झाडाची साल परिधान करणं मला वाटेल माझ्या भावानं साडी घेतली मला, माझी काळजी करू नका. बस कितीही तरी सीतामाई तयार झाल्या. होकार दिला, नाईलाज आहे वगैरे 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 मध्ये सगळे कळल्यानंतर सीता होऊन बसेल 2 तास. हां, बस हे बारकावे आपल्या लक्षात आले असेल. जिये बिन देह नदी बिन बारी तैसी अनाथ पुरुष बिन नारी. नाईलाज झाला, होकार दिला. लक्ष्मणजीला कळालं दादा वहिनी जातात. लक्ष्मणजी तयार झाले. येऊ नको. आईची परवानगी मागायला लावली. सुमित्रा माईकडे आल्यानंतर सांगितलं जा बाळा, आजपासून तुझी माता सीता है, तुझा पिता रामचंद्र है. आणि सपने में कभी ईर्ष्या नहीं आने देना लखन. सपना कब आता माँ? जब आदमी नींद लेता है. नींद लेने के बाद सपना आता है. तो मैं प्रतिज्ञा करता हूँ माँ, 14 साल नींद नहीं लूँगा तो सपना भी नहीं आएगा, सपने में ईर्ष्या भी नहीं. प्रतिज्ञा केली. 14 वर्षे लक्ष्मण झोपणार नाही. उर्मिलेला आवाज दिला. उर्मिला म्हणाले मैं आपके साथ आकर साधना में नहीं बाधा बनूंगी, लेकिन मेरी प्रार्थना है, मेरी चिंता मत करो, मेरी दीदी को संभालो. राम लक्ष्मण सीता वनवास जाण्याची वार्ता सगळ्यांना कळाली. उदास झाली अयोध्या. तोरणं तोडली, गुड्या उतरवून घेतल्या, केळीचे खुंटा आडवे पडले, पाय घासून दारातल्या रांगोळ्या मिटल्या, हातातल्या फुलवाती पेटलेल्या आरत्या होत्या. लांब श्वास घेतल्यानं आरत्या विजल्या. सगळे वातावरण उदास झालं. त्यावेळेला काही म्हणाले रामा हे राज्य कोणाचं आहे? भरताचं. सगळे वैभव त्याचंच आहे. तुमच्या अंगावरचा पोशाख त्याच राज्यातला आहे. उतरवा दोघंही. वलकल दिली आणि सीतेच्या हातात वलकल देता क्षणी वसिष्ठ आले. विजयसारख्याकडे आले. खबरदार काही कल से देख रहा हूं क्या नाच नचाया तूने. बनवास रामचंद्र को है, सीता को नहीं. आर्य संस्कृत का दीप जलाने के लिए जान की उनके पीछे पीछे जा रही. अगर सीता को वलकल दिए तो मैं कुलगुरु वशिष्ठ कहता हूं अयोध्या को आग लगा दूंगा, जला डालूंगा पूरी अयोध्या. आता काही घाबरली. रामचंद्रानं वशिष्ठ गुरुदेवाचं दर्शन घेतलं. सांगितलं गुरुदेव मेरा भरत आएगा तो धूमधड़ाके से रास तिलक करना, हो सके तो बनवास में संदेशा पहुंचाना. क्या करोगे राघव? चित्रकूट पर नाचूंगा महाराज जिस दिन मेरा भाई अयोध्या का राजा बनेगा. आता एक राजकारणी लोकांनी, राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी सुद्धा हे उत्तर शोधा. थोड्यासाठी नाराज होत जाऊ नका. 15 दिवसापासून चाललेलं असते अध्यक्ष आमचा होणार, अध्यक्ष आमचा होणार, अध्यक्ष. आणि अध्यक्ष निवडीच्या दिवशी हिंगोलीला 50 गाड्या, गुलालाचे पोते, हार गुच्छे, भेळ भत्ता, बाटल्या,
बिस्लरीच्या म्हणतो पाणी चांगलं मिळत नाही म्हणून सगळ्या तयारीनं जातात आणि वेळेवर दुसऱ्याच अध्यक्षाचं नाव पुढं आलं की चालले पाय आपटत गावात. काय झालं? वाटोळं. म्हणजे दुसराच झाला अध्यक्ष. होऊ दे. कसं काय होऊ दे? 15 दिवस नाचत होतो. तूच नाचत होता का 15 दिवस? 15 दिवस तर अयोध्या नाचत होती त्रेतायुगात. राम राजा होणार, राम राजा होणार, राम राजा. अरे तुमच्या राजकारणापेक्षा देवाचं अवघड. 2 बाया गेल्या विरोधात. बाया. रामाच्या विरोधात कोण? माणसं नाही, बाया 2. कैकई काकू, मंथरा मावशी. रात्रीच्या विरोधात गेल्यानं दोघीनं हाकलला राम. सकाळी वनवासात तुझा अध्यक्ष कॅन्सल झाला तर काय बिघडलं? उत्तर शोधा. वस्त्र बदल कर राज के वलकल पहिने आज, बनके हेतू मिलन चले माता के दरवाज. राम लक्ष्मण सीता तिघही निघाले. सगळ्या समाज मागं दसरची मूर्छा संपली. सुमंता रथामध्ये बसवून काही दिवस तिघापैकी एखाद्याला वापस आण. रथसज्जेला रथामध्ये 3 जण बसले. पहिला मुक्काम तमसा नदीच्या कोरड्या पात्रात आहे. उशाला दगड घेऊन सीताराम झोपले. मध्यरात्री लक्ष्मणजी रडू लागला. ते दृश्य पाहून सुमंतानं समजूत काढली. राम सीता जागे झाले. सांगितलं, सुमंता अयोध्येकडे गेल्यासारखा रथाचा माग दाखवा, सामोरा आणा, आम्ही सामोर चालत येतो. मग रथामध्ये बसले. सकाळी प्रजाजन उठले. पाहिलं तर राम लक्ष्मण सीता नाही. अयोध्येत वापस आले आणि त्यांनी प्रतिज्ञा केली, आपला राम 14 वर्षे शिजवलेलं अन्न खाणार नाही, आपणही शिजवलेलं अन्न खायचं नाही. राम वियोगी जीवन जगणार आहे, आपण 14 वर्षे वियोगी जीवन जगायचं आहे. म्हणून 14 वर्षाच्या वनवासाच्या काळामध्ये अयोध्येत एकाही नवीन लेकराचा जन्म झाला नाही. असे व्रतस्थ जगले प्रजाजन 14 वर्षे. आता शृंगवेरपूरपर्यंत आले. शृंगवेरपूरचा तो राजा, भिल्लांचा राजा, बरं का नामदेव महाराज, भिल्लांचा राजा गुहक, पेडदार शरीराचा, काळ्या वर्णाचा. त्याला माहिती होतं आम्ही उपेक्षित समाजावर रस्त्याने चाललं की माणसं पाणी शिंपडून रस्ता वापरतात. हा तर भगवान आहे, चरणाला हात लावू देणार नाही. म्हणून 25 फुटाहून हात जोडले. त्याच्या मुखातून शब्द, एक पापी आपकी शरण में आया जी भगवान. तुलसीजी बोले, जो स्वयं को पापी कहता पुण्य का पहिला कदम होता आहे. उडी टाकली, पळत आले, कडकडून मिठी मारली त्याला. हे त्याच्या अपेक्षेबाहेरचं होतं. हे रामराज्याचं उद्घाटन आहे. रामराज्य केवळ भाषण दिल्यानं येत नाही. रामराज्य गरिबाच्या झोपड्यात जाऊन त्या गरिबाचे अश्रू पुसल्यानं रामराज्य येतं. इथं एका उपेक्षित भिल्लाला कवटाळून घेतलं जगाच्या बापानं. हे उद्घाटन रामराज्याचं. त्यानं विनंती केली, नगर में चलो वगैरे. शेवटी झाडाखाली थांबले. प्रभू सगळे भिल्ल आले, पाया पडतात. रात्र संपली, सूर्योदय झाला. तेव्हा वडाचं दूध आपल्या जटेमध्ये. सीता, राम, लक्ष्मण. सुमंतजी रडून म्हणाले, तिघापैकी एखाद्याला वापस आणा. म्हणाले होते, मालक आप तो भले बाते जानते हो, रघुकुल की गरिमा प्राण जाए पर बचन न जाए. एवढा वेग का वाढला हे सगळं कळलं. तुम्हाला केवट कथा पूर्ण करायची आहे, आपण समजून घ्या. समजून घेत जा ना, काय काय समजून घ्या बस. सुमंताने विचारलं, काय निरोप मालकाला? रामचंद्र म्हणाले, माझ्या पित्याच्या चरणी नमस्कार सांगा, तब्येतीची काळजी घ्या. लक्ष्मणाला विचारलं सुमंतजीनी, तुमचा काय निरोप? काय निरोप? पत्नीच्या अधीन जाऊन प्राणप्रिय पुत्राला वनवासात हाकलणारा बाप, काय निरोप द्यायचा? रामचंद्र पुढे आले. हा जरा गरम डोक्याचा आहे भाऊ माझा, रागात बोललं असेल, विसरून जा. माझ्या वडिलाला सांगू नका, म्हातारपणात दुःख होईल. सीतामाईला विचारलं, तुमचा काय निरोप? दशरथ पित्याच्या चरणी नमस्कार सांगा आणि म्हणावं, आपल्या पत्नीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आपल्या प्राणप्रिय पुत्राला वनवासात पाठवणारा असा एक वचनी राजा या सीतेला जन्मोजन्मी सासरा मिळावा, एवढीच तुमच्या सुनेची इच्छा आहे म्हणावं. ढसा ढसा रडला सुमंत. आता राम, लक्ष्मण, सीता, गोहकजी पुढे निघाले. गंगेचा काठ. बस अगदी थोडक्यात, आता इलाज नाही, मला माहिती आहे, उदार अंतकरणाने आपण मला क्षमा करावी. तिथे एक नावाडी नावेचा दोर झाडाला बांधून बसलेला आहे आणि प्रभू त्याला नाव मागतात का? जगाला देणारा भगवंत इथे का मागतो? याचं कारण आहे, हे प्रकरण गंगेच्या काठावर आहे. गंगेला भक्ती म्हटलेलं आहे आणि भक्तीचे 2 विभाग आहे, सकाम आणि निष्काम भक्ती. तसं गंगेला 2 भाग आहे. एका भागाला पाणी वाहतं, एका भागाला रेती उघडी पडते. जिकडे रेती उघडी असते तिकडे भोई समाजाचे लोक शेती करतात. टरबूज, डांगर, काकडी, कलिंगड हा व्यवसाय भोई समाजाच्या लोकांचा आहे. ते खरं पीक रेतीतलं आहे, पाणी द्यायची गरज. त्या ओलाव्यावर इतकं गोड वाटतं, बस अमृत जया असं फिके पुढे. आता माणसाने ते रेतीतलं सुधरून मातीत आणलं, इंजेक्शन देऊन पुन्हा हातगाड्यावर नेलं.
जाऊ द्या, हे सगळी मराठी कळते तुम्हाला, हे खरं. म्हणून ते जिकडे गंगेमध्ये कलिंगड, टरबूज, डांगर, काकडी आहे तो गंगेचा सकाम तट, जिकडे फळ आहे आणि जिकडे पाणी आहे तो निष्काम तट. नावाडी टरबुजाच्या बाजूला नाही, पाण्याच्या बाजूला आहे. म्हणजे भक्तीच्या सकाम तटावर नाही, निष्काम तटावर आहे. आणि निष्काम तटावर जो भक्त बसलेला असतो तो भक्त भगवंताला मागत नसतो, भगवंत त्या भक्ताला मागतो. म्हणून मागी नाव. तो उठत नाही, नमस्कार नाही, बसल्या बसल्या म्हणतो छोतशिला भई नारी सुवाई पाहनतेन काठ कठीनाई तरणी मुनी घरणी हो जाई बाट परे मरी नाव उडाई. तुमच्या पायाच्या स्पर्शाने एका दगडाची बाई झाली आणि ते पाय जर लाकडाला लागले तर पत्तरसे लकडा नरम होता आहे. मग याची बाई होईल, घरची एक बाईन, हे एक बाईन, दोन झाल्या बाया आणि कुक्कुटपालन जर्शी गाई, तसलं काही नाही. यही प्रति पालव सब परिवार जानत नाही प्रभू और कबारू. अगर जाना है तो मोही पद पद्म पखारण कहो. मला पाय धुण्याचा आग्रह कराल तर. आणि पलीकडे गेल्यावर तुमच्यापासून काही घेणार नाही का? उदासीन वेशातल्या माणसाकडून आम्ही नावाडी लोक पैसे घेत नाही. आणि दुसरं कारण आम्हाला देण्याकरता कैकईनं तुमच्याजवळ काही ठेवलं नाही, बसल्या बसल्या बाता चालू आहे. आणि विश्वास बसत नसेल मालक तर तुमच्या बापाची दशरथाची शपथ, दशरथाची शपथ म्हटल्यावर लक्ष्मणराव बिघडला, धनुष्याला बाण लावला. ए केवट, तेरी ये मिजाज मेरे पिता की कसम तक पहुंच गया, मार डालूंगा. धनुष्याला बाण लावला आणि तो नावाडी हंसू लागला. बोले भगवान मंगने की तरीका है क्या जी? बड़ा भैया नैया मांगता छोटा रिवॉल्वर दिखा रहा. इनको क्या लगता है मैं डर जाऊं? डरने वाला नहीं, मारने तो बहुत बड़ा फायदा है. क्या? पहला फायदा गंगा के तट पर मरण, दूसरा फायदा लखन के हाथों मरण, तीसरा फायदा भगवान के सामने मरण, चौथा फायदा मरने के बाद पत्नी बच्चे रोएंगे तो भगवान आंसू पोंछेगा, पांचवा फायदा भगवान को मेरी प्रेत यात्रा में हाजिर रहना पड़ेगा, और छठवां फायदा जो प्रेत यात्रा में हाजिर रहता उसको 10वें के दिन रुकना पड़ता. लखन ने हिसाब लगाया, लंगोटी वाला लंबा हिसाब लगा रहा, 10 दिन रुकने की बात कर रहा है, मारने लायक नाही आहे. पुन्हा बाण भात्यात ठेवला. म्हणजे याच्या भक्तीत सकामताही नाही आणि भय नाही, निर्भय आणि निष्काम भक्ती. अगर जाना है तो मोही पद पद्म पखारण कहो. काही देणगी आणली का दाजीबा पाटील? आकडे आणत जा इकडे. देणगीचं असलं तर परवानगी आहे, नाही तर 10 मिनिट वाढवा आणि 20 मिनिट वाढवते नाही. देणगी आणा. श्रीरंग निवृत्ती गुजर राहणार खुडज 1,00,000 रुपये. 9,000 जमा. लवकरात लवकर 91 घेऊन येणे. ठीक आहे रे. झेंडा ठेवा खाली. हे राहिलं ना थोडंसं. लगेच उठला नामदेव पाटील. आज नातू नाही दिसत. बरं आहे बाबा. जाओ बेगी आन जल पाव पखारू, हो तो विलंब उतार ही पारो, जल्दी जल लेकर आओ. मंगेश मग निघाला आणि तो घरी जायला लागला. लक्ष्मणजींनी शंका घेतली, दादा तुम्ही त्याला पाणी आण म्हटलं आणि ते चाललं घरी. प्रभू म्हणाल, अरे का जा रहा है केवट? घर जा रहा हूं घर. तुम्हें घर का भेजा? आपने नहीं भेजा, लेकिन मुझे है भेजा. कोई मंगल कार्य करना पड़ता तो पत्नी को साथ रखना पड़ता. आज भगवान के पांव धोने का प्रोग्राम है तो पत्नी बच्चे को बुलाओ. लखन बोले भैया घर जाएगा, पत्नी बच्चे को बुलाएगा, पत्नी बच्चे नहाएंगे, कपडे बदलेंगे, तब तक खड़ा रहना पड़ेगा. करे क्या फसे. जाओ भाई. ते घरी आलं. त्याचे उघड्या अंगाचे लेकरन ते झिंजा उडते केसाची बायको. अगं चल कुठं. देवाचे पाय धुण्याचा योग आपल्याला सगळ्या नावा डावल्यानं आपल्या गरीबाच्या नावेत बसणार आहे जगाचा बाप. बायकोच्या डोळ्याला धारा लागल्या. अहो एकही धातूचं भांडं आपल्या घरात नाही व. मर्यादा असावी दारिद्र्याला मी म्हणते. ते लाकडाचं काठोट आहे पीठ मळण्याचं. भाग्यवान आहोत आपण. धातूचं भांडं असतं ना तरी मी त्याच्यात देवाचे पाय धुतले नसते. 14 वर्षे माझ्या परमेश्वराला धातूला स्पर्श करायचा नाही. उदासीन वेशात आहे. तापस वेश विशेष उदासी. म्हणून त्याच्या व्रताला बाद येऊ नये म्हणून मी लाकडाचं भांडं वापरणार आहे, काठोट. आणि हे बघ तुला माहिती नाही, धातूच्या भांड्यात पाय धुतल्यावर तीर्थ वाटून दिलं की भांडं कोरडं होतं. लाकडाचा धर्मच आहे, त्याच्यात पाणी मुरतं. आपण या काठोटामध्ये देवाचे पाय धो. देव निघून जाईल. तीर्थ वाटून दिल्यानंतरही त्याच्यात मुरलेलं तीर्थ असेल आणि तू 1 महिना बाजरीचं पीठ मळू भाकरी करशील ना तर माझ्या गरीबाच्या परिवाराला 1 महिना चरणामृताचा प्रसाद मिळत राहील. म्हणून मी काठोट वापरणार.
पाणी कठवटा भरिले यावा. डाव्या हातात काठोट आहे, भगवान उभे आहे, उजवा पाय सोडला, नावाडी पाय धुवू लागला. त्याच्यामुळे भाव विभोर झाला का ज्याच्या चरणातून गंगेचा जन्म झाला ते चरण पठ्ठ्याला धुवायला मिळाले, म्हणून भावविभोर हात हालतो, भांडं हालतो, देवाचा पाय हालतो, अख्खा देव हालतो. तेव्हा लक्ष्मणजी बोलले, केवट भगवान हिल रहे और भगवान जी गिर जाए तो चुप रहो लखन जी, ये गंगा का काट है, सब मेरे तरीके से होगा, बीच में बोलना नहीं. प्रभू म्हणाले, बाबा तू हालतो मी हालतो ते पडलो तर तुम्ही गरीबाची चेष्टा करता का मालक? एक विचारू, बैला घातला पाताळात त्या दिवशी किती किलोमीटर उचलला पाय, त्या दिवशी नाही पडला, आणि माझ्या गरीबासाठी फुटभर उचलला पाय, तर पडण्याची भीती चेष्टा करता का गरीबाची? जर भीती वाटते तर एक काम करा ना, का खाली वाका, माझं डोकं धरा. देवाला वाकवलं लंगोटीवाल्यानं, डोकं धरलं आणि पाय धुवू लागल्यावर हसू लागला देव लक्ष्मणाकडे पाहून. का? अरे हे मागची वसुली चालली रे लक्ष्मणा. हा मागच्या जन्मी कासव होता, तू शेष होता, मी विष्णू तुझ्यावर झोपायचो क्षीरसागरात, ते यायचं दर्शनाला, तू फणावर निघून जायचं, एक दिवस जास्त जवळ मारला फणा, मेलं ते कासव, तोच झाला नावाडी, तो शेष झाला तू लक्ष्मण, तो विष्णू राम झालो. मागच्या वेळेला तू जवळ येऊ दिलं नाही ना, आता तुला लांब उभं ठेव दिले, कारण ते एकटं धुतं पाय मागची चालू आहे वसुली व्याजासह. सीतेकडे पाहून हसतात. सीते बघ, तुझ्या बापानं तुझ्यासारखी कन्या दिली, लग्नाच्या मांडवात तरी पठ्ठ्यानं सासऱ्याला डाव्या पायाचा एकच अंगठा धुऊ दिला, हे लंगोटीवालं काही नाही देत ना, दोन्ही धुतं पाय बघ. तिकडे पाहून मग तीर्थ वाटलं सर्वांना. सांगतात तो पालथा झोपला, सांगितलं मला तुडवून बसा प्रभू, का माझा अहंकार तुडवा, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविक, अशी नाव निघाली. पलीकडचा काठ यायला थोडा अवधी लागणार होता, पण फिरवली नाव. लक्ष्मण दादा याच्या डोक्यात काही फरक आहे का? आता 10 मिनिटात उतरलो असतो आपण, हे वापस घेऊन चाललं. जाऊ दे बाबा, तिकडे उतरू का? पण तुला माहिती आहे का रे काही नियम? काय? बिगर तिकीट कंडक्टर सोबत भांडत नसतं. आपण एवढी फुकट बसलो, तिकडे उतरू. तिकडे 4 चक्कर झाले आणि मग खवळला. इधर का उधर, उधर का इधर, इधर का 4 चक्कर लगा रहा. आपको क्या लगता है हम घूमने आए? घूमने नहीं आए जी, बनवास आए. लेकिन मेरा भी सवाल है, क्या कहीं ने टाइम टेबल दिया क्या? 14 साल कहीं रुकना है तो फुकट तो बैठना है नहीं हमें. अरे आम्हाला भीती वाटते बाबा. आतापर्यंत घोड्यावर बसलो, रथात बसलो, नावेत बसण्याची पहिली वेळ, भीती वाटते. मग तुमच्यापेक्षा आम्ही पुरुषार्थी का? 84 लक्षी येवणी चक्कर मारले जीवानं, तर मांडलं का गारानं? तुझं 4 चक्कर मध्येच वैतागला. भीती वाटते तर माझा हात धरा. भीती मला वाटते हात तुझा. हा प्रभू, का मी जीव आहे तुम्ही देव. जीव की आदत है भगवान का हाथ पकड़ना छोड़ना, लेकिन भगवान जिसका हाथ पकड़ता कभी छोड़ता नहीं. जीव की आदत है ना पकड़ना छोड़ना, पकड़ना छोड़ना, पकड़ना छोड़ना. 31 तारीख तक कथा सुनेंगे लोग, समझ लेना भगवान का हाथ पकड़ लिया. और 1 तारीख के बाद सैराट देखने जाएंगे, समझ देना छोड़ दिया. छोड़ना और पकड़ना ये जीव की आदत, लेकिन भगवान जिसका हाथ पकड़ता कभी छोड़ता नहीं. तो मेरा हात पकडो. देवानं जीवाचा हात पकडल्यावर पलीकडचा काठ यायला वेळ लागत नाही. पलीकडचा काठ आला, उतरले सगळे, नावेचा दोर झाडाला बांधला, साष्टांग दंडवत प्रभूला घातला. प्रभूनं सीतामाईकडे बघितलं, सीतामाईनं आपल्या बोटातली मुद्रिका काढून दिली. प्रभूजवळ प्रभू ती मुद्रिका नावाळ्याला देऊ लागले. तो रडू लागला, प्रभू मी वचन दिलं होतं काही घेणार नाही, तरी तुम्ही सोन्याची मुद्रिका दाखवता मला, कारण माझे कपडे फाटलेले आहे ना, म्हणून. मेरी गरीब की मजाक कर रहे का भगवान? मैं रामचंद्र का एक वचनी सेवक हूँ, वचन बदलता नहीं, वचन निभाता हूँ. तो भी सुवर्ण मुद्रिका दिखाकर गरीब की मजाक कर रहे. इतना सुनो भगवान, मेरे कपड़े फटे हैं, संस्कार फटे नहीं. फिरती बार जब तुम आवा, सुप्रसाद मैं सिरी दरी लेवा. मग निघाले जाऊ, कहा तज चरण तुम्हारे. तो रडू लागला. गंगा मातेचं पूजन केलं. गंगा माता प्रसन्न झाली. गंगा मातेनं आशीर्वाद दिला, सीते देवरपतीसह सहकुशल 14 वर्षांनी तू अयोध्येत वापस येशील. हा आशीर्वाद गंगेचा आहे. मग भारद्वाजजीच्या आश्रमात प्रभू सीता लक्ष्मण गुहकजी येतात. भारद्वाजजीनेही पूजा केली, सन्मान केला, कंदमूल फळ खायला दिली आणि विनंती केली, प्रभू आज के रात मेरे आश्रम में विश्राम करो, कल सुबह नाश्ता करके निकलो भगवान. तो आज की कथा भारद्वाज जी के आश्रम में
विश्राम कर रही। कल बराबर 10 बजे कथा प्रारंभ होगी। अब निवेदक निवेदन देंगे, बाद में आरती उतारी जाएगी और आरती उतारने के बाद नमः पार्वती पतये हर हर महादेव शब्द सुनाई देगा। तब सभी श्रोतागण अपनी जगह छोड़ के घर जा सकते हो या भोजन करने जा सकते हो। तब तक बड़े प्रेम से बैठे रहो। श्री राम।